एसटीच थांबत नाहीत. लोक एसट्या उभं राहायला जागा नाही का, उतरले माघारी. वर चढलेले गाडीतनं खाली उतरले. एसटीचं लय अवघड आहे. एसटी असं स्टँडच नाही अजिबात यवतला. कुठे गेले स्टँड? सर्व्हिस रोड आली पाहिजे एसटी. हां, स्त्रियांना पलीकडे जायला यायला किती त्रास होतो. किती त्रास होतोय. हे तिथं सुद्धा ते कंडक्टर म्हणतो डायरेक्ट उभं राहायला जागा करते, ती बी लोक माघारी देतात. गोरगरीब स्त्रियांना अडथळ्यातून जावं लागतंय. झालं त्या बी गाडी जागा नाही बघा, ते बी लोक नाही चढली. कसं जगायचं? एक तर बॅरिकेड लावून ठेवलं तिथं, महिला मंडळाला जाता येत नाही पलीकडं. मंडळी, जसं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहिलं की महिलांना एस टीमध्ये वर तिथं जागा भेटत नाही, किंवा ते जे काही ब्रॅकेट लावलेत ते ब्रॅकेट लावल्यानंतर ते महिलांना पलीकडे जाण्यासाठी किती त्रास होतोय बघा बरं का. की पलीकडं नुसतं एक तर त्या ब्रॅकेट खालून जाता येत नाही खाली, आणि पलीकडे कसं तरी जायला जमतंय, पण तिथे गेल्यानंतर ते एसटी कंडक्टर काय म्हणतोय की जागाच फुल आहे, उभं राहायला जागा नाही, उभं राहून जावं लागेल, घे. मग त्याच्यामुळं तर वर चढलेल्या महिला खाली आल्या. तुम्ही त्याच्यामध्ये बघा आता त्या व्हिडिओमध्ये वर चढलेल्या महिला गाडीतनं खाली आलेल्या आहेत, आणि तिथून परत पुढच्या बसमध्ये गेल्या तर त्या बसमध्ये सुद्धा तीच बोंब आहे एसटी स्टँडला. म्हणजे एक तर मेन मुद्दा आपला असा आहे की एसटी महामंडळाला आपल्याला विचारायचं आहे की यवतमध्ये अधिकृत एसटी स्टँड आहे का? बघा बरं का, अधिकृत एसटी स्टँड आहे का पूर्वीपासून? का बरं आहे का ते? बरं असेल तर ते कुठे आहे नक्की, त्याची जागा कुठे आहे? होतं का पूर्वी का नव्हतं? महामंडळाला हा प्रश्न आहे आपला, एसटी महामंडळाला, की अधिकृत एसटी स्टँड आहे का यवतमध्ये? असेल तर ते कुठे आहे? इतकं हे झालंय. आणि त्या महिलांना सर्वच, म्हणजे आपल्याला सर्वसामान्य सुद्धा बॅरिकेडमधून पलीकडे पाऊल टाकता सुद्धा येत नाही, किंवा इकडं बी येता येत नाही, ना जाता येत नाही, ना पलीकडे येता येत नाही, असं सगळं आहे. फक्त एसटी स्टँडला आता चौपल्यासारख्या एसटी स्टँडला तिथं गाड्या थांबतात, वरवण सारख्या ठिकाणी गाडी सर्व्हिस रोडवरून खाली जाते, पाटसला सुद्धा खालून सर्व्हिस रोडने जाते, कुरकुमला सर्व्हिस रोडने गाडी जाते. मग यवतला का नाही? यवत गाव मोठं आहे सगळ्यांपेक्षा हायवेला, त्या ह्या 2-4 गावांपेक्षा यवत गाव मोठं आहे, जवळपास 25-30 हजार लोकसंख्या आहे. हे का नाही इथं? हे का नाही इथं? का नाही मग सर्व्हिस रोडला येतं, इथं का गाडी येत नाही? काही लोक म्हणतात की अधिकृत एसटी स्टँडच नाहीये, किंवा बस स्टॉप हा स्टॉपच नाहीये यवतचा, आणि काय म्हणतात त्याला, गाडी थांबायला अलाउडच नाही. अलाउडच नाही, मग गाड्या थांबतच कशाला? थांबू देऊच नका. आता तुम्ही बघितलं असेल ह्या व्हिडिओमध्ये की लोकांना किती त्रास होते सर्वसामान्यांना, की अधिकृत एसटी स्टँडला इतका त्रास होते सर्वसामान्यांना की कुठे स्टँड. ठीक आहे, आता हे झालं. आता मागच्या 8 दिवसापूर्वी जे काय घडलं हे सगळं आपण आता विषय स्टॉप केला. आपल्याला कोणाशी ते विषय काय झालं, कुठे काय झालं ह्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाही. फक्त आपण एक हे जे आता मी डोळ्याची परिस्थिती पाहिली, हे काय एसटी स्टँड कुठे, अधिकृत एसटी स्टँड यवतला आहे का नाही? असेल तर ते कुठे आहे नक्की? यवतला आहे का ते स्टँड, का कुठे बाहेर आहे, कुठं गावाच्या 2 किलोमीटर अलीकडे पलीकडे आहे का इकडे कुठे त्या बाजूला आहे? कुठेतरी असेल की स्टँड. एवढं मोठं गाव आहे म्हणल्यावर स्टँड कुठेतरी असेल असं मला वाटतं. अधिकृत एसटी स्टँड आहे का नाहीयेच, पहिल्यापासूनच नाहीये. मला तर काही आठवत नाही कुठं असेल किंवा नसेल, पण असेल तर फक्त हे जे काही महिला मंडळ आहेत, आई भगिनी आहेत, ह्यांना त्रास होतो खूप. आपण आता बघितलं त्या ब्लॉग व्हिडिओजमध्ये की काय परिस्थिती तिथे आत्ता, की होत नाही ते सगळं, पलीकडे जाता येत नाही. एक तर आता काय झालंय, मध्ये जवळपास 4-4.5 फुटाचं ते हे लावलंय. रोड क्रॉसिंगला पण खूप त्रास होतो. इकडून तिकडे त्या पुलाखालून जावं लागतं. बऱ्याचशा महिला ह्या भागातल्या इकडच्या ह्या बाजूच्या महिला बाजारला यायला पार पुलाखाली जावं लागतात. तिथे सुद्धा यायला जायला काही क्रॉसिंगला सुद्धा खूप त्रास होतो. म्हणजे तिथे क्रॉसिंगला पण महिला मंडळ जवळपास यायचं बाजारला बंद झालंय बऱ्यापैकी. फक्त थोडंसं इथे पण तेवढे थोडंसं रोड प्रशासनाला पण विनंती आहे की त्यांनी ते खालच्या ब्रिजमधली एक मोरे तरी साफसफाई करावी,
किंवा काहीतरी करावं. कितीतरी लोक आता ते बॅरिकेड वरून चढून येतात. बघा बरं का, वरून चढून येतात ते बॅरिकेड वरून, आणि तिथे पाय अडकतो. कोण म्हातारा वयस्कर माणूस कुठं पायजमा अडकतो, धोतर अडकतं, महिला मंडळांचे कपडे तिथं उतरताना साडी वगैरे तिथे हिगवते. पण त्यांना तरी पण लोक त्या रिस्क घेऊन धोका पत्करून ते वरून खाली येतात. तर हे पण नाही झालं पाहिजे. म्हणजे एखाद्याचा तुम्ही जीव गेल्यावरती तुम्ही सुधारणं म्हणजे हे होणार का, हुशार होणार का? असं नाही झालं पाहिजे. हुशार कधी होणार तुम्ही? म्हणजे एक दोन जणांचा जीव गेल्यावर आतापर्यंत कित्येक लोक मेले तिथं, कित्येक लोकांना प्राण गमवावा लागला. त्यामुळे कुठे ते रोडनी ते बॅरिकेड लावले क्रॉसिंगसाठी, इकडून तिकडे जाण्यासाठी. तो एक लय मोठा विषय आहे गावातला. फक्त कुठे आहे हे सगळं? अधिकृत एसटी स्टँड आहे का? आणि ते कंडक्टर लोक त्यांना असं वाटतं की गाडी आपली काय, ते स्वतः गाडीचे मालकच आहेत असेच ते बोलतात. गाडी तिथे उभा राहिल्यावर, गाडी नाही, गाडी चला मागं गाडी आहे उभा, मागच्या गाडीत या. तुमच्या लोकांना एक तर गडबड असते. काय असतं, त्या गाडी तुम्हाला कशाला हे करायचं? जी आता थांबली त्यात हे करा ना तुम्ही. तुम्ही पैसे तेवढेच घेता ना, 2 रुपये थोडेच कमी जास्त घेता. बाबा कमी घ्या, 2 हे करा, उभं राहून जायचं उभं राहून. पण डायरेक्ट म्हणतात की नका हे करू, मागची गाडी आहे. मागची गाडी येईल तेव्हा येईल, ज्याला एखाद्याला इमर्जन्सी काम असेल त्याचं काय. प्रश्न हाच आहे एसटी महामंडळाला की यवतला एसटी स्टँड आहे का, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. एसटी महामंडळापर्यंत आहे तर कुठे येते का नाहीये. नसेल तर एसटी स्टँड आम्हाला उपलब्ध करून द्या कुठेतरी गावात, म्हणजे जेणेकरून ती गाडी कुठेतरी थांबेल, महिला मंडळांसाठी कुठेतरी हे करता येईल. बाकी काय, एसटी महामंडळाला विनंती आहे की नसेल स्टँड कुठे तर उपलब्ध करून द्या, कुठेतरी कोणत्या तरी जागेत उपलब्ध करा. गावकऱ्यांशी, ग्रामपंचायतीशी संपर्क साधा, सरपंचांशी संपर्क साधा, कुठेतरी करून द्या. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे एसटी महामंडळाला की आमच्या यवत गावामध्ये एसटी स्टँड बसून उपलब्ध करून द्या. आहे तर कुठे आहे नक्की ते तुम्ही बघा. आता ह्या व्हिडिओचे तुम्हाला कळेल.